अवैध पार्किंगमुळे ठाणेकरांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो। त्यामध्ये अजून भर पडते। आता मी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर बघू शकतो की मुख्य इमारतीसमोर हा बस स्टँड आहे आणि बस स्टँड समोर कुठलेही वाहन लावू नये अशी सूचना केलेली असते। तरी सुद्धा या ठिकाणी बघू शकतो की चारचाकी वाहन या ठिकाणी नो पार्किंग मध्ये पार्क केलेत। त्यामुळे जे बस स्टॉपवर जे लोक थांबलेले असतात त्यांना बस पकडण्यासाठी विलंब होतो किंवा त्यांना येणारी बस दिसत नाही। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक लोक आपल्या नागरिक समस्या घेऊन येत असतात त्या सोडवण्यासाठी। मात्र या ठिकाणी जो बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला पार्किंग केलेली असते। त्यामुळे इथं वाहनं थांबत नाही किंवा ते वाहनं त्यांचे निघून जातात। त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो। बघू शकतो की ठाणे महानगरपालिकेच्या दोन्ही बस स्टॉपच्या समोर ह्या अनधिकृत गाड्या इथं लावलेल्या आहेत, नो पार्किंग या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे ठाणेकरांना याचा त्रास सहन करावा लागतो। या ठिकाणी कंत्राटदार असतील, माजी नगरसेवक असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, बडे नेते या ठिकाणी येतात। त्यामुळे यांच्या वाहनावर कारवाई केली जात नाही अशी नागरिकांची टीका असते। मात्र सर्वसामान्य लोकांवरती कारवाई केली जाते। त्यामुळे नागरिकांची मागणी की या ठिकाणी बस स्थानकावर तरी ही वाहनं पार्क करू नका अशी मागणी या ठिकाणी नागरिक करतायत। कॅमेरा पर्सन महेश मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।